गोष्ट दोन मुलींची, दोन बहिणी असतात ऍक्च्युली. तर ग्रामीण भागातल्या असतात. एक दिवस दुपारची वेळ असते आणि त्या दोघी बहिणी जंगलात जातात. जंगल त्यांच्या घराला लागूनच एक मोठं जंगल असतं. ठीक आहे. तर जंगलात ते फिरत फिरत जंगलामध्ये जातात. तर होतं काय, त्यांना एक विहीर दिसते. ठीक आहे, विहीर दिसते. तर तिथे त्या दोघी खेळायला लागतात, खेळत असतात, बराच वेळ खेळतात. तर त्याच्यापैकी ती मोठी बहीण असते, एक 12वीला आणि छोटी बहीण असते एक 3री-4थीला असते. ठीक आहे, खूप लहान असते ती. तर ती मोठी बहीण असते ती कठाड्यावर, त्या विहिरीच्या कठाड्यावर बसलेली असते. तर होतं काय, खेळता खेळताना त्या मोठ्या बहिणीचा पाय सटकतो आणि ती विहिरीत पडते. ठीक आहे. आता ती छोटी बहीण असते, ती घाबरली, म्हणजे घाबरते, इकडे तिकडे बघते, तिला कोणीच दिसत नाही, मध्ये तिला कोणीच नसतो. तर तिला शेवटी तिथे एक रस्सी दिसते. ठीक आहे, रस्सी दिसते. ती पटकन, तिच्या मनात फक्त एकच विचार असतो की मला माझ्या बहिणीला वाचवायचं आहे, बस. दुसरा तिच्या माइंड मध्ये काहीच नसतो. तिच्या मनामध्ये फक्त कुठला विचार असतो, मला माझ्या बहिणीला वाचवायचं आहे, बस. एवढीच गोष्ट असते तिच्या मनात, दुसरा विचारच नसतो. ती पटकन जाते, धावत जाते आणि ती जी रस्सी असते ती घेऊन ती काय करते, विहिरीत टाकते आणि ती तिची बहीण असते, मोठी बहीण, ती रस्सी पकडते आणि ही काय करते, तिला खेचून बाहेर काढते. मग ते दोघी खूप घाबरलेल्या असतात ऍक्च्युली, आणि मग त्या पुन्हा काय करतात, घराकडे यायला लागतात. आता होतं असं, गावात आल्यावर ते इतरांना सांगतात ना की जेव्हा ती छोटी बहीण असते त्या दोघी काय करतात, मी विहिरीत पडलेले आणि मग मला या छोटीने वाचवलं. पण त्यांच्यावर कोणी विश्वासच बसत नाही. विश्वास का नाही बसत, कारण की ते काय बोलतात, की लहान पोरगी ती एवढ्या मोठ्या मुलीला वरती खेचेल का, पॉसिबल आहे, नाही पॉसिबल. ती सगळ्यांना सांगत जातात की मी हिला वाचवली, हिने मला वरती घेतली. पण त्या दोघींवर विश्वास कोणीच ठेवत नाही. इव्हन त्यांचे आई वडील पण त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही. तो होतं काय, संपूर्ण असे गाव जमा झालेला असतो ना. आणि मग नंतर एक तिथे वयस्कर व्यक्ती असते. ठीक आहे, वयस्कर एक माणूस असतो. तो ज्यावेळी सगळी गोष्ट ऐकतो त्यावेळी तो बोलतो की ही मुलगी खरं बोलते. का खरं बोलते, कारण की ज्यावेळी ती ते करत होती, ज्यावेळी तिच्या बहिणीला वाचवत होती, त्यावेळी तिच्या मनात फक्त एकच विचार होता, काय, मला माझ्या बहिणीला वाचवायचं आहे. आणि तिला दूर पर्यंत सांगणारं कोणीच नव्हतं की तू हे करू शकत नाही, तुझ्याकडून हे होणार नाही, तू एवढी छोटी आहे, तेवढ्या मोठ्या मुलीला कशी वर खेचतील, असं सांगायला तिला कोण नव्हतं. म्हणून तिने काय केला, इम्पॉसिबल गोष्ट काय केली, पॉसिबल करून दाखवली, शक्य करून दाखवली. त्याच्यातून तुम्ही काय शिकलात रे, नकारात्मक गोष्टी, निगेटिव्ह गोष्ट ऐकायची नाही. जर तुम्हाला कोणी निगेटिव्ह गोष्ट सांगत असेल की तू हे करू शकणार नाही, तुम्हाला गणित कठीण जातो तर तू करू शकणार नाही, ठीक आहे, ही गोष्ट कठीण आहे, तर या गोष्टी काय होतात, तुम्ही त्यांचा शक्यतो टाळा. तुम्ही काहीही करू शकता, ही गोष्ट तुमच्या माइंड मध्ये क्लिअर असायला पाहिजे. समजते तुम्हाला? या गोष्टीतून तुम्ही काय शिकला बाळा, तू काय शिकला रे, उभा राहा आणि सांग, एक्सप्लेन कर का मी या गोष्टीतून ही गोष्ट इकडे पुढे तेवढे. ठीक आहे, तर आता आपला विद्यार्थी तुम्हाला सांगेल की या गोष्टीतून तो काय शिकला. चला बोल बाळा. या गोष्टीतून आपण असं शिकलो की इम्पॉसिबल गोष्ट ही पॉसिबल होऊ शकते. व्हेरी गुड, टाळा रे, टाळा वाजवा. तर